बाळापूर तालुक्यातील देगाव येथील 30 वर्षीय युवक रुपेश तायडे याची येथील एका शेतातील विहिरीजवळ चप्पल व तंबाखूची पुडी दिसून आल्याने याच विहिरीत याचा मृतदेह असल्याच्या संशयावरून नातेवाईकांनी विहिरीत गळ टाकून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मात्र काही दिसून आले नाही। रुपेशच्या नातेवाईकांनी बाळापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या वाडेगाव पोलीस चौकीत ताबडतोब धाव घेऊन रुपेश लापत्ता असल्याबाबतची वाडेगाव चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पडघन यांना माहिती दिली। सदरच्या माहितीवरून संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन त्वरित सर्च ऑपरेशन राबवण्यासाठी पाचारण केले। जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी धीरज आटेकर, अंकुश सदाफळे, मयूर सडेधार, ऋषिकेश तायडे, ऋतिक सदाफळे, गोविंदा ढोके तसेच शोध व बचाव साहित्यासोबत रुग्णवाहिका घेऊन शुक्रवारी दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान घटनास्थळी पोहोचून ताबडतोब सर्च ऑपरेशनला सुरुवात केली। विहिरीत कपारी असल्याने आतील भाग 80 फूट खोल तसेच 70 फूट पाणी असल्याने सर्च ऑपरेशनला विलंब निर्माण होत असल्याने अडचणीचा सामना करून रेस्क्यू टीमने शर्थीचे प्रयत्न करून अखेर 4 तासानंतर रुपेश तायडे यांचा मृतदेह रात्री 6:45 वाजता शोधून विहिरीतून बाहेर काढला। प्रेत उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आले। यावेळी वाडेगाव पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पडघन, हेड कॉन्स्टेबल रवींद्र अहेरकर, हेड कॉन्स्टेबल नवलकार, देगाव येथील शिवाजीराव म्हैसने, मृतकाचे नातेवाईक तसेच गावकरी हजर होते। आज दुपारी 10 वाजताच्या दरम्यान देगाव मानकी येथील रुपेश तायडे हा व्यक्ती कालपासून घरून निघून गेला होता। आज सकाळी नातेवाईकांना एका शेतातील विहिरीजवळ त्याची चप्पल आढळून आल्यामुळे त्या विहिरीमध्ये तो असल्याची दाट शक्यता होती। यामुळे वाडेगाव पोलीस चौकीचे API पडधन साहेब आणि देगावचे शिवाजीराव म्हैसने यांनी फोनवरून आम्हाला माहिती दिली की आपण तात्काळ या ठिकाणी सर्च ऑपरेशन करण्यासाठी या। आम्ही 3:30 वाजताच्या दरम्यान आपत्कालीन वाहन आणि संत गाडगेबाबा शोध बचाव पथक रेस्क्यू टीम 3:30 वाजता आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि जाग्यावर पाहणी केली असता विहीर ही 90 फूट आणि त्यामध्ये 70 फूट पाणी आणि विहिरीला खाली कपारा असल्यामुळे सर्च ऑपरेशन करण्यासाठी आम्हाला एक या ठिकाणी चॅलेंज होते, परंतु त्याही परिस्थितीला आम्ही स्वीकारून सतत 4 तास सर्च ऑपरेशन राबवले। शेवटी आम्हाला 7च्या दरम्यान मृतदेह आढळून आला। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।